विदर्भात मोठ्या प्रमाणात जो आहे कापसाचं उत्पादन घेतलं जातं. यंदा मात्र कापसाचं उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणात जे आहे ते बियाणं जे आहे ते बाहेरून आलं आहे, म्हणजे त्याला BG3 चोर बियाणं असं आपण त्याला म्हणतो आहे. मात्र या अनुषंगाने आता सगळं पाहता जे आहे कापसावर व्हायरससुद्धा मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज कोइंबतूर येथे बैठकसुद्धा बोलावलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासोबत आहे शेतकरी अभ्यासक विजय जावंदिया सर आहे. सर, कसं पाहता महाराष्ट्रासह विदर्भात मोठ्या प्रमाणात यंदा BG3 किंवा चोर बियाणं जे म्हणतो ते लावलं आहे ना कोइंबतूरला, याला मान्यता देण्याच्या अनुषंगाने बैठक? नाही, बिलकुल बरोबर आहे. काय झालं आहे की 50% बियाणं आता STBTचं शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे. त्याच्यामुळे प्रायव्हेट कंपन्या ज्या बियाणांच्या आहेत त्यांचा सेल 50% कमी झालेला आहे. कृषी सेवा केंद्रवाल्यांनी सुद्धा इथे संप केला होता की आमचं बियाणं खपत नाही आहे वगैरे वगैरे. त्यांचाही सेल 50% कमी झाला आहे. त्यांच्याजवळ जे बियाणं आलं आहे ते परत कंपन्यांना पाठवावं लागणार आहे. आणि हे सगळं बियाणं 90% हे गुजरातमधनं आलेलं आहे STBTचं अनधिकृत. STBTला भारतात कुठेही परवानगी नाही आहे. BTला परवानगी आहे, BG1 BG2ला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण हर्बिसाईड टॉलरन्स जीन टाकून त्या व्हरायटीला परवानगी नाही आहे. हे इल्लीगल आहे. हे गेल्या 10-12 वर्षापासून येत आहे. 2019मध्ये मी मोदींना लिहिलं होतं की गुजरातमध्ये हे उत्पादन होतं, तिथे सर्जिकल स्ट्राईक का नाही. मला गुजरात सरकारचं 2020मध्ये आलेलं पत्र आहे की आम्ही छापे टाकतो. ते छापे टाकतात तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं कुठे आहे. मला असं वाटतं की शेतकऱ्यांना तणनाशकाचा वापर आता करावा लागतो आहे, त्याच्याशिवाय शेती करू शकत नाही आणि म्हणून त्यांना ही टेक्नॉलॉजी पाहिजे आहे. माझी मागणी अशी आहे की हे बियाणं सरळ वाणातनं का नको. मी BTचं सुद्धा बियाणं सरळ वाणातनंच मागत होतो. 2008मध्ये आम्ही बिकानेरी नर्मा ही व्हरायटी रिलीज करून घेतली मनमोहन सिंग सरकारकडनं, स्वामीनाथनांच्या आणि डॉक्टर क्रांतीच्या मदतीनं. पण या कंपन्यांनी बरोबर दबाव टाकून ते मागे घ्यायला लावलं आणि मग मी मोदींशी पत्रव्यवहार केला 15मध्ये. त्यांनी सांगितलं की पेटंट नाही आहे मोन्सॅन्टोचं, पण सरळ वाण येत नाही आहे. हायब्रिडमध्ये काय याचं उत्तर देत नाही आहे. आणि हायब्रिड अमेरिकेत नाही आहे ना, मग आमच्याकडे का, याचंही उत्तर मिळत नाही आहे. आता माझं याचं महत्त्व वाढतं याच्याकरता की आता हे सगळेजणं CICR तर सगळे सायंटिस्ट 3 ते 5 पॅकेट एकरी लावा म्हणतात. म्हणजे 3 ते 5 हजार रुपयाचं बियाणं वापरा. कालच्या व्हिडिओमध्ये आमचे देशाचे कृषी मंत्री म्हणतात की आम्ही कोयंबतूरला बैठक बोलवलेली आहे किसानों की लागत कम करने के लिए, किसानों का उत्पादन बढ़ाने के लिए, वायरस से किसान का नुकसान न हो इसके लिए हम बीज देना चाहते हैं. मग सरळ वाणातनं द्या ना, म्हणजे 3 ते 5 हजार रुपये वाचतील. आणि STBTनी व्हायरस काही कंट्रोल होत नाही. STBTनी तणनाशक वापरण्याची सोय होते, हे मला मंत्र्यांना सांगायचं आहे. आणि उत्पादन खर्च कमी फक्त यांनी नाही होणार ना. उत्पादन खर्च कमी करण्याकरता तुम्हाला रासायनिक खताचे भाव कमी करावे लागतील, कीटकनाशकाचे भाव, विडीसाईडचे भाव कमी करावे लागतील. म्हणून त्यांनी जे सुचवलं होतं की एक नंबर दिलेला आहे त्यांनी की आपके कुछ सुझाव होंगे तो इस नंबर पर आप मेरे से संपर्क करके मेरे को सूचना दे सकते हैं. मी त्या नंबरवर फोन केला की तुम्ही बैठक बोलवली आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी बोला. नागपूरला तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा पत्र पाठवलं, उत्तर नाही दिलं, आम्हाला नाही बोलवलं. आम्हाला काही त्याचा दुःख नाही. पण आम्ही त्या मोबाईलवर नंबर लावला, त्यांना तुम्ही दिलेला नंबर. ते म्हणतात की हमको ऐसी कोई सूचना नाही. आम्ही काही मराठीत तो बोलत होता, आम्ही काही कृषी मंत्र्यांना काही निरोप वगैरे पाठवू शकत नाही, अशी काही नोंद घेण्याची आम्हाला नाही. मग दिला कशाला तो नंबर? खरं तर हा नंबर कृषी मंत्र्यांनी स्वतःच त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. हो, दिलेला आहे ना, त्यांनी स्वतःच दिलेला आहे. मी तो लिहून घेतला, तो त्याच्यावर फोन केला मी. मग ही बदमाशी कशा करता तुम्ही जर ही कोयंबतूरची बैठक आज कंपन्यांच्या दबावात बोलवलेली असेल तर तसं सांगा ना, तुम्ही STBTला परवानगी द्या ना, पण आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या ना की हायब्रिडमध्ये का. आणि मी त्याच्यासोबत त्यांना एक प्रश्न विचारला होता की आता तर F1च्या ऐवजी F2 सुद्धा विकल्या जाते अशा बातम्या आहेत. हे F2 म्हणजे 50 रुपये किलोची सरकी ही घेऊन तिला व्यवस्थितपणे डिलीट करून तिला औषधं लावून 450 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये भरून ती 900 रुपयाला विकली जाते आहे. मी प्रश्न विचारला आहे, आत्ता विचारतो तुमच्या माध्यमातून की F1 आणि F2 हे शेतकऱ्यांनी कसं ओळखावं हे तर आम्हाला सांगावं. कृषी विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरांनी शेतकऱ्यांचा एक मेळावा घ्यावा किंवा एक
क्लासरूम घ्यावी आणि तिथे शिकवावं ना आम्हाला की F1 आणि F2 आम्ही कसं ओळखणार आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी जी मागणी आहे की सरळ वाणातनं हे सगळं तंत्रज्ञान आम्हाला द्या, जेणेकरून शेतकरी आपल्याच कापसातनं काढलेली सरकी पेरून आमचे बापदादा जसे 5 किलो पेरायचे तसं तुमचा जो नवीन कार्यक्रम आहे हाय डेन्सिटी प्लांटेशन ते आम्ही राबवू आणि तुम्हाला मदत करू. मला असं वाटतं आहे की या सगळ्यांचं उत्तर न देता आमचे कृषीमंत्री आम्हाला जर चुकीचा नंबर देतात आहेत तर मला शंका येते आहे की हे सरकार कंपन्यांकरता काम करत आहे, शेतकऱ्यांकरता नाही. सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की कुठेतरी दबावाखाली ही बैठक होते, कारण यात आताची परिस्थिती जी आहे बीजी बियाणं म्हणजे जे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या आलेलं आहे तेच विकल्या जातं, त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपन्यांना फटका बसलाय. त्यामुळे आता हे सगळी मागणी जी होती आहे त्या अनुषंगाने काय सांगा? बिलकुल बरोबर बोललात तुम्ही. इतके दिवस का नाही बोलले हे कंपनीवाले? माझं असं मत आहे की या कंपन्यांनीच ते बियाणं गुजरातमध्ये तयार करण्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. कारण हे बियाणं शेतकरी तयार करू शकत नाही, STBTचा जीन ते टाकू शकत नाही. STBTचा जीन म्हणजे त्याच्यात 2 BTची आणि 1 STचा जीन टाकावा लागतो. हे जीन टाकून नर आणि मादी याच कंपन्यांपैकी कोणीतरी एका कंपनीने तिथे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्यांनी ते क्रॉसिंग करून बी तयार केलं, ते बाजारात आलं. यांची रचना आजपर्यंत अशी होती की थोडं बी बाजारात येईल, शेतकरी मग मागणी करतील आणि सरकार परवानगी देईल. पण सरकारने परवानगी काही दिली नाही आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ते बाजारात आलं की तो भस्मासूर यांच्याच डोक्यावर हात ठेवायला लागला. यांचे सेल 50% कमी झाले. पुढच्या वर्षी यांना भीती आहे की यांचा सेलच होणार नाही आणि म्हणून मग त्यांनी दबाव टाकायला सुरुवात केली आणि दबाव टाकून आता दबाव कसा टाकतात तुम्हाला माहिती आहे, सरकारची लॉबिंग कशी होते. त्याच्यामुळे ही बैठक बोलवून या STBTला मंजुरी देण्याकरता ही बैठक असेल तर आमचा विरोध नाही, पण हायब्रिडमध्ये का, सरळ वाणात का नाही? आणि खाजगीमध्ये या कंपन्यांचेच लोक कबूल करतात की आम्हाला आता हायब्रिड तयार करणं कठीण जात आहे. जसं शेतकऱ्यांना STBT का पाहिजे आहे तर निंदायला मजूर सापडत नाही, तसं हायब्रिड बियाणं तयार करण्याकरता सुद्धा क्रॉसिंग करता मजूर सापडत नाही. त्याच्यामुळे ते सुद्धा म्हणतात की आम्ही सरळ वाण तयार करायला तयार आहोत. माझा असा मत आहे की जर खाजगी कंपन्या सरळ वाण तयार करायला तयार असतील, त्यांना जर रॉयल्टी घेण्याची परमिशन दिली तर मग आमचे कृषी विद्यापीठं आणि CICRचे रिसर्च सेंटर आणि सायंटिस्ट काय करतात आहेत ते का नाही सरळ वाण तयार करू शकत? हे पांढरे हत्ती बंद करावे. मी शिवराजसिंग चौहानांना तुमच्या माध्यमातून ही विनंती करतो. सर, या सगळ्या माध्यमातून एक कुठेतरी दिसते की दबाव आणून हे करणे म्हणजे आता कुठेतरी म्हणजे कृषी दुकानांमधला माल विकला जात नाही, याच कंपन्याचं नुकसान होतं, मग या कंपन्याने आता हा दुसरा पर्याय शोधला आहे. तर हे सगळं होत असताना शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार आहे का याच्यात, का किंवा खर्च कमी होणार आहे का? STBT सरळ वाणात जर आलं तर शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. पण ते सरळ वाणात का देत नाही? कारण कंपन्यांचं नुकसान होतं म्हणून. मी तुम्हाला सांगतो की या कंपन्यांचा डाव कसा होता. जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी 2002मध्ये BTला परवानगी दिली, नवभारत 151 हे देसाई नावाच्या नवभारत कंपनीच्या मालकांनी इल्लिगली BT बाजारात आणलं. मग त्याची मागणी झाली आणि मग 2002मध्ये परवानगी दिली. यांना तसंच वाटलं की आपण इल्लिगल STBT आणू बाजारात थोड्या प्रमाणात आणि मग त्याला सरकार परवानगी देऊन देईल. ते जमलं नाही. आता हे यांच्या अंगावर आलं म्हणून आता ह्या कंपन्यांनी हा दबाव टाकलेला आहे आणि या दबावात माझं असं मत आहे की कोइंबतूरची बैठक होते आहे. नक्कीच आज जी कुठेतरी कोइंबतूरची होणारी बैठक आहे ती कृषी दुकान असो, न जाणार विकला जाणारा माल असो किंवा कृषी कंपन्यांना बसलेला फटका असो, त्यांच्या दबावातून खरं तरी बैठक होती आहे. STBT वाण आणण्याबद्दल कुठलीही अडचण नाही. STBT वाण आणावं, मात्र ते कंपन्यांच्या माध्यमातून विकल्या जाण्यापेक्षा ते सरळ स्वरूपात वाण आणावं, सरळ वाण आणावं, जेणेकरून खऱ्या अर्थाने STBT आल्यावर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यासाठी कुठे ना कुठे मदत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ फुलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.